जळगाव विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज महायुतीची बैठक पार पडली जाते। कालही ही बैठक खऱ्या अर्थाने पार पडलेली आहे आणि त्या बैठकीचं निमंत्रण मला सुद्धा होतं, पण मुंबईला काही कारणास्तव मला थांबावं लागलं। आज जी बैठक होते त्याच्याविषयी मला काही कल्पना नाही, परंतु उद्या जी काही बैठक होणार आहे त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेब येत आहेत अशी मला माहिती आहे। त्या बैठकीला संपूर्ण नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी उपस्थित राहील। संजय राऊत साहेबांनी जे काही काल स्टेटमेंट केलं, खरं बघायला गेलं तर ते अर्थहीन स्टेटमेंट आमच्यासारख्याला वाटतंय, महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय। अर्थ खातं सांभाळण्यासाठी कोणी सक्षम माणूस नाही असं त्यांचं म्हणण्याचा त्यांनी ज्यावेळेला ते बोलून दाखवलं त्यावेळेला एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, मागचा इतिहास त्यांनी तपासून बघितला पाहिजे की आपले प्रमुख शिवसेनेची ज्याला शिवसेना आपण करून ठेवलेली आहे, त्या शिवसेनेचे प्रमुख ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा हीच चर्चा काही माध्यमांमधून केली गेली होती की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सक्षम आहे किंवा नाही। मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांनी त्या जरा आठवणींना उजाळा दिला पाहिजे आणि आपले माननीय उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते ते कुठल्याच अँगलने सरकार चालवण्यासाठी सक्षम नव्हते। राहिला अर्थ खातं कोणाला दिलं पाहिजे आणि कोणाला नाही दिलं पाहिजे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत, निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये पूर्णपणे ताकदसुद्धा आहे। या बाबतीत तिन्ही पक्षांचं सूत्र जे ठरलं असेल त्या सूत्र ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारमधले असलेले जे प्रमुख असतील एनडीएचे त्यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय हा मला असं वाटतं की या सरकारमध्ये घेतला जाईल। त्यामुळे संजय राऊत साहेबांनी अशा प्रकारचा सल्ला देण्याची आवश्यकता नाही, आपलाच पक्ष त्यांनी सांभाळावा आणि शिवसेना कशी मोठी होईल याच्यासाठी प्रयत्न करावे।